नमस्कार मित्रांनो, मी तेजश्री आपल्या सर्वांचं श्री मराठी क्लास ह्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करीत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत शेतमळ्याला भेट मराठी निबंध। माझ्या बाबांचे एक मित्र आहेत। नाशिकपासून जवळच त्यांचा एक शेतमळा आहे। ते नेहमी आम्हाला त्यांचा शेतमळा पाहायला बोलवायचे। त्यामुळे एके दिवशी आम्ही त्यांचा शेतमळा पाहायला निघालो। काही वेळाने आम्ही त्यांच्या मळ्यावर पोहोचलो। मळ्यात काकांचे सुंदर घर होते। ते घर पाहताच आम्ही खुश झालो। भोवताली मस्त बाग, अंगणात खूप झाडे आणि एक झोपाळा होता। आम्ही गेल्या गेल्या झोपाळ्यालाच लटकलो। थोड्या वेळाने नाश्ता झाला। थालीपीठ, त्यावर लोणी आणि सोबत दही। खूप मजा आली। मग आम्ही मळ्यात भटकायला निघालो। सुरुवातीला लागली गुलाबाची बाग। फुलांचे आकार व रंग पाहून डोळे तृप्त झाले। गुलाबाच्या फुलांचे एवढे विविध प्रकार कधी पाहिलेच नव्हते। ती फुले झाडावरच एवढी सुंदर दिसत होती की तोडायची इच्छाच होत नव्हती। त्याच्याच पुढे शेवंतीचीही बाग फुललेली होती। शेवंती व इतर फुले तोडून बाहेर विक्रीसाठी पाठवली जात होती। भाजीच्या मळ्यात बहरलेली भाजी पाहून डोळे दिपून गेले। पडवळ, दुधी भोपळे वेळीवर लोंबत होते। कोबी आणि फ्लावरचे गड्डे शेतात खुणावत होते। मळ्यात पिकांना योजनाबद्ध पाणी सोडले जात होते। जवळच विहीर होती। त्यातील ते थंड पाणी पिऊन मन तृप्त झाले। दुसऱ्या दिवशी शेतात हुरडा पार्टी झाली। तेव्हा घरातील सर्व मंडळी व शेतमजूर एकत्र होते। दुपारी घरी परतलो तेव्हा काकांनी खूप साऱ्या ताज्या भाज्यांची भेट आमच्यासोबत दिली। अशा प्रकारे शेतमळ्यावरील भेट खूप सुंदर झाली। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले सर्वांचे मनपूर्वक आभार। धन्यवाद।